आदी मंडळाच्या विशेष सभेपुढील कामकाज याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिलं कामकाज सहकारी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणे. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारी कलमात बदल करणे. 3. संस्थेच्या नावात बदल करणे. 4. सहकारी संस्थेचे हस्तांतर, विसर्जन, रूपांतर किंवा एकत्रीकरण करणे. 5. सहकारी संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे व भागांचे दर्शनी मूल्य ठरवणे. सहकारी संस्थेच्या विकास प्रकल्पांना मान्यता देणे. 7. सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आल्यास त्यावर विचार करणे. निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचविलेल्या कामकाजासाठी सभा घेणे. 9. शासनाच्या नवीन धोरणांची अंमलबजावणी करणे. संस्थेत विशेष कारणासाठी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी अधिमंडळाची विशेष सभा बोलवली जाते. या सभेत व्यवस्थापन समितीच्या ठरावाविरुद्ध शिफारसीविरुद्ध ठरावसुद्धा मंजूर होऊ शकतात. या ठिकाणी तिसरा प्रकार संपलेला आहे. 4. अंतिम सर्वसाधारण सभा, तिलाच शेवटची सभा असेही म्हणतात. सहकारी संस्थेच्या आणि सभासदांच्या आयुष्यातील ही अखेरची सभा असते, कारण त्यानंतर संस्था ही बंद पडणार असते किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असते, बंद होणार असते. सहकारी संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे सहकारी संस्थेचा कायदेशीर शेवट असतो. सहकारी संस्था बंद करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक ऋण परिशोधकाची नेमणूक करतो. या सभेसाठी गणसंख्येची कोणती अट नसते. संस्थेचे समाप्तीकरण 3 प्रकारचे असू शकते. 1. पहिला प्रकार म्हणजे स्वखुशीने. 2. सक्तीने. 3 म्हणजे निबंधकाच्या आदेशानुसार. समापन म्हणजे व्यवहार गुंडाळणे. समापन करणे म्हणजे व्यवहार गुंडाळणे. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेची आढावा घेतला जातो. संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणे दिली जातात. संस्थेची येणी किंवा देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्याची माहिती व रकमेचा विनियोग इत्यादी बाबींवर चर्चा होते. संस्थेसाठी नेमण्यात आलेला विलीन अधिकारी किंवा ऋणशोधन अधिकारी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवितो. सहकारी संस्थेच्या आयुष्यातील ही शेवटची सभा असते, कारण या सभेनंतर ऋण परिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश सहकारी निबंधक देतात. सहकारी संस्था तोट्यात चालत असेल किंवा तिची आर्थिक स्थिती गंभीर असेल, संस्थेची उद्दिष्टे सफल झाली नसतील किंवा सभासदांचे हितसंवर्धन करण्यात संस्थेला अपयश आले असल्यास संबंधित संस्था बंद करावी लागते. सर्वसाधारण सभेचे प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत. दुसरा प्रकार व्यवस्थापन समितीच्या सभा म्हणजे संचालक मंडळाच्या सभा किंवा यालाच कार्यकारी समिती असेही म्हणतात. कार्यकारी समितीच्या सभा सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती निवडली जाते, कारण सगळे सभासद संस्थेमध्ये हजर होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या सभासदांच्या मधीलच काही नेतृत्वानं कर्तृत्व अशा सभासदांना त्या ठिकाणी निवडणुकीला उभे राहता येतात. निवडणुकीला उभे राहिले असता त्यांच्यातीलच काही व्यक्ती समितीमध्ये संचालक म्हणून उभे राहू शकतात आणि त्यांची जी सभा असते त्यांना काय म्हटलं जातं, संचालक मंडळाची सभा असं म्हटलं जातं. आणि सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व
व्यवस्थापनात निर्णय घेण्याचे अधिकार असतात, परंतु हे निर्णय घेण्यासाठी समिती सदस्यांना एकत्र येऊन चर्चा व विचारविनिमय करणे आवश्यक असते. त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणे आवश्यक ठरते. समितीच्या सर्व सभासदांना या सभेला हजर असणे आवश्यक असते. व्यवस्थापन समितीच्या सभांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत, ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रमुख 3 प्रकार आहेत. 1. व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळाची पहिली सभा. 2. व्यवस्थापन समितीच्या सभा. आणि 3. उपसमितींच्या सभा. त्यातला पहिला प्रकार व्यवस्थापन समितीची पहिली सभा किंवा संचालक मंडळाची किंवा कार्यकारी समिती. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड केली जाते. व्यवस्थापन समितीची ही पहिली सभा होते, तिला संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची पहिली सभा असे म्हणतात. कलम 73 प्रमाणे तात्पुरत्या समितीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेस असतात ते सर्व नंतरच्या सभेत नसतात, कारण त्याचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते. निवडलेल्या समितीस जे अधिकार व कामे असतात तेच हंगामी कार्यकारी समितीलाही असतात. सहकारी संस्था अस्तित्वात आल्यानंतर होणारी सभा असल्याने या सभेत सहकारी संस्थेचे रीतसर कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने खालील विषयावर कामकाज चालते. म्हणून आपण व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेचे कामकाज आपण पाहणार. ते खालीलप्रमाणे आहे. 1. अध्यक्षाची निवड करणे. 2. संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडणे व बँक खाते चालविण्याचे अधिकार देणे. 3. कामकाज अधिमंडळाची सर्वसाधारण सभा संपेपर्यंत कामकाज चालविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणे. 4. सभासदांच्या पहिल्या अधिमंडळाच्या सभेनंतर झालेल्या खर्चास मंजूरी देणे. 5. सहकारी संस्थेची कर्जमर्यादा निश्चित करणे. 6. अंदाजपत्रकास मंजुरी देणे. 7. सहकारी संस्थेच्या कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार देण्यावर निर्णय देणे. 8. संस्थेच्या कामकाजाची दिशा ठरवणे. 9. निबंधकाने मंजूर केलेल्या उपविधीस मान्यता देणे. 2. प्रकार व्यवस्थापन समितीच्या सभा. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर या सभा होतात. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे. व्यवस्थापन समिती सदस्याची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अटी आहेत. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस 7 दिवसाच्या पूर्वसूचनेने पाठविणे आवश्यक असते. या सभेतून संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवसायासंबंधीचे कामकाज चालवले जाते. व्यवस्थापन समितीच्या सभेचे कामकाज खालीलप्रमाणे चालवले जाते, ते आपण खालीलप्रमाणे अभ्यासणार आहोत. 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. 2. नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणे. 3. भाग हस्तांतर करणे. 4. लाभांश दराची शिफारस करणे. 5. कर्ज मागणी अर्जावर निर्णय देणे. 6. कर्ज वसुली करणे व थक बाकीदारावर कारवाई करणे. 7. सेवक वर्गाची नेमणूक करणे. कामाचे वाटप, सेवकांची बढती किंवा बदली करणे. 8. सहकारी संस्थेकडे असलेल्या निधीची सुरक्षित गुंतवणूक करणे. 9. हिशोबपत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद व त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे. 10. आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणे. अशा पद्धतीने व्यवस्थापन समितीचे कामकाज
या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबणार. धन्यवाद.